नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. राज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सातत्याने पुढे येत असताना राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला तेव्हा स्थगिती आली. आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबद्दल महत्वाचं वक्तव्य केलंय, ज्याच्यानंतर ही जी कर्जमाफी आहे ही परत आता एकदा कुठेतरी पुढे ढकलण्यात येणार आहे का, त्या संदर्भातील कधी होईल ते अगदी थोडक्यात जाणणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो चॅनलला. अमरावती जिल्ह्यातील कोडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमामध्ये राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना राज्य सरकारने जे काही निर्णय घेतले त्यावर बोलताना सरकारकडनं कर्जमाफी निर्णय देखील घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. मात्र लेआउट वाल्यांना, फार्म हाऊस वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असंही त्यांनी येथे म्हटलेलं आहे. आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी जो 1500 रुपये हप्ता सुरू केला होता तो पुढच्या काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात येईल असंही त्यांनी यावेळेस शेतकऱ्यांना सांगितलंय. आता शेतकऱ्यांना शब्द दिला होता की शेतकऱ्यांनी पुढील 5 वर्षे शेतात विजेचं बिल येणार नाही. तसेच आमच्या सरकारने सांगितलं की खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. आता त्यांनी कर्जमाफी आम्ही करण्यात आहोत, बट शेतीतील कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, ज्यांनी लेआउट काढले, परत फार्म हाऊस काढले, अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही. यांना थोडीफार वाटायला पाहिजे की शेतकरी मर्सिडीज घेणार कधी, एवढं कर्ज तुम्ही देता का? तर धन दागड्या कर्जमाफी नको, ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांनाच आम्ही कर्जमाफी करणार आहोत. आता या संदर्भातील जो काही निर्णय तो उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. अधिवेशन काळामध्ये ती समिती घोषित करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की जे काही पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये इथे निर्णय घेतला जाणार आहे. आता आमची जी काही समिती तयार होणार आहे असंही त्यांनी सांगितलं की या काळामध्ये येत्या 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 पर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानसभेत बैठक लावली आहे. 3 तारखेला बैठक आहे बरं का. ओके, माझ्या दालनामध्ये बैठका लावल्या असताना येथे 8 ते 10 मंत्री सोबत असतील असंही त्यांनी सांगितलं. तेव्हा या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. आता यंदाच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही कार्यक्रमाचं शेड्यूल लावलंय त्यामध्ये 30 जून ते 18 जुलै या काळामध्ये पावसाळी अधिवेशन हे होणार आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळांमध्ये जी हिंदीची सक्ती आहे तोही निर्णय इथे घेतला जाणार आहे आणि त्याचसोबत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं विरोधकांकडून इथे चांगलीच आपल्याला खडाजंगी होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की 3 तारखेला तर बैठक आहे, पण 30 जूनच्या आधीच हा निर्णय होणार होता. आता विधिमंडळामध्ये हा जर निर्णय गेला, परत त्याच्यावर चर्चा, परत तिथे कोणीतरी काहीतरी बोटं घालेल आणि त्या गोष्टी परत मोठ्या करतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, कारण की यांना दानत नाहीये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, म्हणूनच अशा उलटे सुलट्या गोष्टी करताय आणि वेळ मारून नेली आणि बच्चू कडू यांचं आंदोलन त्यांनी तिथे थांबवलं. आता 30 ते 18 तारखेपर्यंत हे जे काही आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आपल्याला समजणार आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का नाही. पण आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे अशीच आपण एक अपेक्षा सरकारकडनं करतो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.